एकदा स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी त्यांच्या शिष्यांना सांगितले की प्रत्येकाने आपल्या घरी जायचं आणि एक मूठ तांदूळ घेऊन यायचे. पण लक्षात ठेवा, तांदूळ घेताना तुम्हाला कोणीही बघता कामा नये. दुसऱ्या दिवशी शिष्य तांदूळ घेऊन आले. फक्त एकच त्यांचा शिष्य नरेंद्र म्हणजेच स्वामी विवेकानंद तांदूळ न घेताच आले होते. स्वामी रामकृष्ण परमहंसांनी त्याला विचारले, अरे नरेंद्र, तू तांदूळ का नाही आणलेस? त्यावर स्वामी विवेकानंद म्हणाले, गुरुजी, तुम्हीच म्हणाला होता तांदूळ घेताना कोणीही पाहता कामा नये. आणि मला वाटतं देव तर सर्वत्र आहे आणि तो नेहमी आपल्याकडे पाहत असतो. मग मी कुठेही जाऊन कोणाच्याही नकळत तांदूळ कसे आणू शकतो? आजच्या गोष्टीतून आपल्याला असा बोध मिळतो की ईश्वर सर्वत्र आहे. त्यामुळे कोणीही बघत नसले तरीही आपण आपले काम प्रामाणिकपणानेच करावे, नाही का?